हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी गणेश उपयाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. युट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपयाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल या संदर्भात सविस्तर माहिती घेत आहोत आणि आज आपण रामसर सरोवर महाराष्ट्रातील या संदर्भात माहिती घेणार आहोत. आणि या अगोदर आपण महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प अभयारण्य तसेच राष्ट्रीय उद्यान या संदर्भात लेक्चर अपलोड केलेले आहे. जर ते लेक्चर तुम्ही बघितले नसेल तर पहिले ते लेक्चर बघा. आतापर्यंत आपण आपल्या युट्यूब चॅनलवर 33 व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहे. यामध्ये आपण 5 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे आणि आज हा 34वा व्हिडिओ आहे आपला. आणि यामध्ये आपण महाराष्ट्रातील रामसर स्थळे याबद्दल माहिती घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही ऑलरेडी आपण कंटेंट आणि टायटल नोट करून ठेवलेला आहे. आणि रामसर सरोवरे किंवा रामसर स्थळ हे कशाशी संबंधित आहे, त्याचा उद्देश काय आहे, कोणत्या कराराने त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे ते आता आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं बघू शकता तुम्ही ऑलरेडी आपण इथं टायटल ऍड केलेला आहे. टायटल आपण लिहिलेलं आहे महाराष्ट्रातील रामसर स्थळे. आता रामसर स्थळे हे जे नाव मिळालेलं आहे ज्या ठिकाणी हे अधिवेशन झालेलं आहे आणि या कराराची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे, तर त्याच शहराच्या नावावर हा करार लागू करण्यात आलेला आहे. आणि त्याला जे स्थळ आयडेंटिफाय केल्या जाते त्याच शहराच्या नावाने त्याला ओळखल्या जाते. उदाहरण घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामधील नांदूर मध्यमेश्वर हे रामसर स्थळ आहे. आता हे करार त्या ठिकाणी झाला म्हणून ते नाव देण्यात आलेलं आहे. तर रामसर स्थळे म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, तर बघू शकता तुम्ही इथं पाणथळ क्षेत्राच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या रामसर करारामध्ये समाविष्ट स्थळांना रामसर स्थळे असे म्हणतात. म्हणजे जे पाणथळ क्षेत्र आहे जिथं पाणथळ भाग आहे किंवा पाण्याचं जास्त प्रमाण आहे, जसे की धरण, तलाव, सरोवर, त्यानंतर नदीमुखाशी खाड्या, त्यानंतर नदीवर बांधलेले धरण आणि त्यांच्या धरणाच्या पाठीमागे जे बॅकवॉटर आहे तिथं जो निर्माण झालेला दलदलीचा प्रवेश आणि त्यानंतर सरोवरे, अशा पद्धतीचे जे स्थळे आहेत त्यांना प्रोटेक्ट करणे आणि तिथली जे जैवविविधता आहे त्याला संरक्षित करून ते जैवविविधता चांगल्या पद्धतीने विकसित करणे आणि अशा स्थळांना प्रोटेक्ट करणे जेणेकरून हवामान बदल याचा जो विपरीत परिणाम देशावर किंवा जगावर होत आहे तर ते रोखण्यास मदत होईल आणि जैवविविधता अबाधित राखण्यास मदत होईल, या उद्देशाने रामसर करार करण्यात आलेला आहे. आता हे रामसर करार जो करण्यात आलेला आहे तर हे रामसर या ठिकाणी इराणमधला एक शहर आहे रामसर, त्या ठिकाणी अधिवेशन झालेलं आहे आणि या कराराची सुरुवात तिथून झालेली आहे किंवा अधिवेशन झालेलं आहे म्हणून त्या ठिकाणाच्या नावालाच त्या कराराचं नाव देण्यात आलेलं आहे. उदाहरण घ्यायचं हे जर करार मुंबईमध्ये झाला असतं तर मुंबई करार असं त्याला म्हटलं गेलं असतं. तर त्या पद्धतीचा विषय आहे तो. इराणमधील एका शहरामध्ये हा करार करण्यात आलेला आहे आणि त्या शहराच्या नावाने तो करार ओळखला जातो. तर हे रामसर करार. आता हे रामसर करार जो आहे तो पाणथळ जगाच्या संवर्धनासाठी आणि योग्य वापरासाठी करण्यात आलेला आहे. म्हणजे जेवढे जगामध्ये जेवढे पाणथळ प्रदेश आहेत, स्थळे आहेत जे की आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचे आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय पक्षी असो किंवा जैवविविधता असो याच्याशी संबंधित आहेत, तसेच खूप महत्वाचे आहे. आणि दिवसेंदिवस जे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या जगाला जाणवत आहे त्याला रोखण्यासही कुठेतरी एक मदत म्हणून या स्थळांची होत असते. म्हणून त्यांना प्रोटेक्ट करणे खूप गरजेचे होते आणि त्या उद्देशाने रामसर करार करण्यात आलेला आहे. आता हा करार कधी करण्यात आलेला आहे इथं बघू शकता तुम्ही. आपण ऑलरेडी इथं कंटेंट नोट करून ठेवलेला आहे. हा रामसर करार 2 फेब्रुवारी 1971 मध्ये करण्यात आला. रामसर करार हे 2 फेब्रुवारी 1971 मध्ये करण्यात आलेला आहे. कधी झालं हे रामसर करार हे 2 फेब्रुवारी 1971 मध्ये झाला. आणि इराण या देशातील, अगोदर सांगितलेलं आपण, इराण या देशातील रामसर या ठिकाणी हा करार करण्यात आलेला आहे म्हणून याला रामसर हे नाव देण्यात आलेलं आहे. या कराराचं नाव काय, रामसर करार. कारण त्याचं असं आहे का इराण या देशामधील रामसर एक स्थळ आहे किंवा एक शहर आहे, तिथं हा करार झालो आणि याच नावाने तो करार ओळखला जातो. आणि याची अंमलबजावणी, रामसर कराराची अंमलबजावणी 1975 पासून करण्यात आलेली आहे. म्हणजे हा करार झाला कधी,
रामसर करार हा 2 फेब्रुवारी 1971 मध्ये झाला, परंतु त्याची अंमलबजावणी ही 1975 मध्ये करण्यात आलेली आहे. हे लक्षात राहू द्या. रामसर करार करार कधी झाला? 2 फेब्रुवारी 1971 इराण मधील रामसर या ठिकाणी, आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी 1975 मध्ये करण्यात आलेली आहे. आता हे आपण रामसर कराराबद्दल माहिती घेतलेली आहोत आणि कशाशी संबंधित आहे तेही समजून घेतलेले आहे. परत आपण इथं बघूया, इथं नोट करून ठेवलेलं आहे. नेमकं पाणथळ जागा म्हणजे काय, म्हणजे वेटलँड म्हणजे काय, किंवा पाणथळ जागा म्हणजे काय, आणि त्यामध्ये कशा कशाचा समावेश होऊ शकतो, इथं आपण अगोदरच लिहून ठेवलेला आहे. आणि अगोदर सांगितलेलं पाहिजे, पाणथळ प्रदेश म्हणजे असा प्रदेश जिथं दलदलयुक्त जमीन आहे किंवा दलदलीचा भाग आहे, अफाट पाणी आहे. उदाहरण घ्यायचं असेल तर एखादा सरोवर, एखादा डॅम, धरण आणि त्या धरणाच्या परिसरामध्ये तयार झालेला दलदलीचा भाग, किंवा नदी मुखाशी असलेले खाड्या, त्यानंतर मॅग्रोव्ह वन जे असते, समुद्र लागून खाड्यामध्ये जे वनस्पती जैवविविधता असते, तर त्या वनाशी संबंधित जे खाड्या असतात, जसे खारफुटीचे खाडे आहेत, सुंदरबनचा प्रदेश आहे जिथं सुंदरी वृक्ष आढळतो आणि त्या वृक्षाच्या नावाने त्याला ते नाव देण्यात आलेलं आहे. तर असे जे विशिष्ट भागामध्ये आढळणारे पाणथळ स्थळ याला आपण रामसर करारामध्ये कन्सिडर केला जातो. आणि याच स्थळाला किंवा अशा भागाला जसे की तलाव, दलदल, नद्यांचा दलदलीचा भाग, खारफुटीची जंगले, खाड्या जे नदीमुखाशी असतात ते खाड्या, सरोवरचा भाग यांचा समावेश पाणथळ जागा किंवा पाणथळ स्थळ म्हणून केला जातो. आता लक्षात आलं असेल बा, या रामसर करारामध्ये नेमकं कोणत्या एरियाला फोकस करण्यात आलेला आहे, म्हणजे जिथं दलदलीचा प्रदेश आहे, मग ते कुठलाही असो, नदीमुखाशी असलेले खाड्या असो, नदीवर एखादं धरण बांधण्यात आलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे जे बॅक वॉटर असते त्या इलाक्यामध्ये डेव्हलप झालेलं दलदलीचा प्रदेश असो, किंवा सरोवरे असो, किंवा तलाव असो, त्या प्रत्येक पाणथळ प्रदेशाचा त्यामध्ये समावेश केला जातो. आता हे मॅटर करते का बा, त्यावर डिपेंड इकोसिस्टीम कशा पद्धतीने आहे, त्या तलाव असो, सरोवर असो, किंवा धरणाचा जो बॅकवॉटर असते त्याच्यामध्ये डेव्हलप झालेला दलदलीचा भाग असतो, तर त्यावर डिपेंड अशी करते का जैवविविधता कशा पद्धतीने डिपेंड आहे, किती प्रमाणात आहे, आणि तो प्रोटेक्ट करणे किती गरजेचं आहे. जेणेकरून जर तो प्रोटेक्टिव्ह राहिला नाही आणि दिवसेंदिवस जर तो दलदलीचा प्रदेश नामशेष होत असेल आणि त्याचा जैवविविधता आणि इकोसिस्टीमवर कशा पद्धतीने नुकसान होऊ शकते, या प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस करून त्याला रामसर करारामध्ये किंवा त्या स्थळामध्ये घेतल्या जात असते. तर हे या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकता. पाणथळ जागा म्हणजे काय, तर पाणथळ जागा म्हणजे जिथं तलाव, दलदल, नद्यांचा दलदलीचा भाग, खारफुटीची जंगले, खाड्या आणि सरोवराचा भाग, जे आता आपण ऑलरेडी चर्चा केलेले आहोत, ते प्रत्येक जागा किंवा स्थळ हे रामसर स्थळामध्ये येत असते. आता याची अंमलबजावणी करण्याचा जो अधिकार आहे तो आहे रामसर करार या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होत असते, अगोदर आपण बघितलेलं आहे. आणि या कराराची स्थापना किंवा या कराराची अंमलबजावणी कधी झालेली आहे हे आपण बघितलेलं आहे, आणि याच्या अंतर्गतच ते घोषणा करण्यात येत असते. त्यानंतर आपण बघूया भारत आणि रामसर करार. आता हे आंतरराष्ट्रीय लेवलवर, आंतरराष्ट्रीय स्तरावर काही देश आले, त्यानंतर त्यांनी करार केला, करार केल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू केली. पण आपला देश या करारामध्ये कधी सामील झाला, या कराराशी संबंधित कधी तो यामध्ये समावेश झालेला आहे ते आपण समजून घेऊया. इथं टायटल बघत आहात तुम्ही, भारत आणि रामसर करार. म्हणजे जेव्हा रामसर करार झालेला आहे तेव्हा भारत याचा भाग नव्हता. भारत याचा भाग कधी झाला? 1 फेब्रुवारी 1982. इथं बघू शकता तुम्ही, भारत आणि रामसर करार. तर भारत 1 फेब्रुवारी 1982 मध्ये या कराराचा भाग झाला, म्हणजे रामसर कराराचा भाग झाला. कधी झाला? 1 फेब्रुवारी 1982 मध्ये भारत रामसर कराराचा भाग झाला. आणि भारतातील पहिले जे रामसर स्थळ आहे ते कोणते आहे? चिल्का सरोवर. भारतातील पहिले रामसर सरोवर चिल्का सरोवर ओडिशा राज्यात आणि राजस्थान मधील केवला देवी राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आता इथं बघू शकता तुम्ही, आता
भारत रामसर कराराची अंमलबजावणी कधी कधी झाली? 1975 ला. तो करार कधी लागू झाला? 2 फेब्रुवारी 1971 ला. पण त्यावेळेस भारत त्याचा भाग होता का? तर भारत रामसर स्थळाचा किंवा रामसर कराराचा भाग नव्हता किंवा त्यामध्ये तो समावेशित नव्हता. मग आपण आपला देश रामसर करारामध्ये कधी सामील झाला? तर रामसर करारामध्ये 1 फेब्रुवारी 1982 मध्ये भारताचा समावेश झाला किंवा भारताने मंजुरी दिली. आणि त्या दरम्यान भारतातील जे पहिले रामसर सरोवर हे कोणते आहेत? तर चिल्का सरोवर राज्य ओडिशा आणि केवलादेवी राष्ट्रीय उद्यान राज्य राजस्थान असे 2 राज्यातील 2 ठिकाणाचा समावेश रामसर करारामध्ये करण्यात आलेला आहे. आणि हे भारतातील पहिले आहेत. आता यामध्ये आपण प्रामुख्याने आपण महाराष्ट्राचा भूगोल बघत आहोत आणि महाराष्ट्राशी संबंधित बघत असताना थोडं आपण राष्ट्रीय स्तरावरचंही थोडं अपडेट घेत आहोत. याचं कारण असं आहे की त्या अनुषंगाने क्वेश्चन येऊ शकतात. महाराष्ट्राला आपल्या राज्याला कम्पेअर करून देश स्तरावर किंवा दुसऱ्या राज्यासोबत कम्पेअर करून स्टेटमेंट बेसवर क्वेश्चन येऊ शकते. म्हणून तो डेटा आपण इथं घेतलेला आहे. जेव्हा आपण सेपरेट लेक्चर भारतातील रामसर स्थळे याबद्दल बघू तर पूर्ण देशातील रामसर स्थळाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तुर्तास आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने रामसर स्थळ बघत आहोत. तर आपण एक लिमिटेड वे मध्येच गेलेले ठीक राहील, कारण आपल्या दृष्टीने आपल्या लेवलनं एक्झाम परीक्षेच्या दृष्टीने जो जो इम्पॉर्टंट डेटा आहे तोच आपण कव्हर करूया. कारण आपण ऑलरेडी भारताच्या भूगोलामध्ये हे गोष्ट कव्हर करणार आहोत नॅशनल लेवलवर. तुर्तास आपण इतकंच कंटेंट इथे नोट करून ठेवलेलं आहे. जे पहिलं आहे, पहिलं हे विचारला जाऊ शकते. देशातील किंवा कोणत्याही गोष्टी असो, पहिलं आणि शेवटचं हे विचारलं जात असते. म्हणून हे महत्वाचं आहे. त्यामुळे आपण इथं नोट करून ठेवलेलं आहे. भारत आणि रामसर करार लक्षात आला असेल तुम्हाला. भारत 1 फेब्रुवारी 1992 मध्ये समावेश झालेला आहे आणि भारतातील पहिले रामसर स्थळे म्हणून चिल्का सरोवर राज्य ओडिशा आणि त्यानंतर केवलादेवी राष्ट्रीय उद्यान राज्य राजस्थान अशा 2 स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता हे झालं पहिले रामसर स्थळ. त्यानंतर इथं आपण जे ऑलरेडी डेटा नोट करून ठेवलेला आहे हे नॅशनल लेवलवरचेच आहे, पण आपल्याही एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहे. तर देशामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहे? देशामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहे? तर ते राज्य आहे तमिळनाडू राज्य. कोणतं राज्य आहे? तमिळनाडू राज्य आहे. आणि या राज्यामध्ये एकूण 14 रामसर स्थळे आहे. म्हणजे सध्याच्या परिस्थितीच्या हिशोबाने तमिळनाडू राज्य टॉपवर आहे. सर्वात जास्त रामसर स्थळे तमिळनाडू राज्यात आहे आणि त्याची संख्या एकूण 14 त्याची संख्या आहे. आणि हे डेटा कधीपर्यंतचा आहे? फेब्रुवारी 2026 पर्यंतचा डेटा आहे. समोर हे अपडेट होऊ शकतात, नवीन स्थळे ऍड होऊ शकतात, म्हणून हे नंबर कमी जास्त होऊ शकते. तर या दृष्टीने अपडेट राहणं गरजेचं आहे. एकदा बघून घेणे, कारण सध्या हे आपण मार्च 2026 मध्ये लेक्चर शूट करत आहोत, परंतु भविष्यामध्ये डेटा अपडेट होऊ शकते. तर हे फेब्रुवारी 2026 पर्यंतचा डेटा आहे आणि तमिळनाडू या राज्यात सर्वाधिक 14 रामसर स्थळे आहेत. आणि भारतातील सर्वात मोठे रामसर क्षेत्र हे पश्चिम बंगाल मधील सुंदरबन खूप फेमस आहे, सर्वांना माहितच आहे, माहित असेलच. भारतातील सर्वात मोठे रामसर क्षेत्र पश्चिम बंगाल मधील सुंदरबन हे रामसर क्षेत्र आहे. म्हणजे भारतातील पहिले रामसर स्थळे चिल्का सरोवर ओडिशा आणि केवलादेवी राष्ट्रीय उद्यान राजस्थान. भारतातील सर्वात जास्त रामसर स्थळे असलेलं राज्य तमिळनाडू, संख्या 14. आणि भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे रामसर क्षेत्र हे सुंदरबन राज्य पश्चिम बंगाल. तर हे तीनही स्टेटमेंट या स्वरूपामध्ये प्रश्न येऊ शकते किंवा जोड्या लावणे या फॉर्म मध्ये येऊ शकते. महाराष्ट्रासोबत कम्पेअर करूनही येऊ शकते. म्हणून हा डेटा खूप महत्वाचा आहे, हे लक्षात राहू द्या. हे तर फॅक्च्युअल माहिती आहे, फक्त हा डेटा कमी जास्त होऊ शकतो किंवा बदलू शकतो. हे बदलणार नाही सध्या तुर्तास तरी, भविष्यामध्ये हेही बदलू शकतो. कारण सुंदरबन याहूनही एखादा मोठा क्षेत्र याला जर रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला तर हाही डेटा बदलू शकतो. तर अपडेट असणं खूप गरजेचं आहे. आणि फक्त याच लेक्चरवर डिपेंड न राहता यामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत त्याही गोष्टी अपडेट राहणे, त्याही लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. तर अपेक्षा लक्षात आला असेल तुम्हाला. जेवढं फॅक्च्युअल माहिती आहे, जेवढं
टेक्निकल माहिती आपण ते समजून घेतलेली आहोत. त्यानंतर आहे रामसर कराराचे महत्व. आता करार काय आहे, आपला देश कधी सामील झाला आणि आपल्या देशामध्ये कोणते स्थळांना कधी दर्जा देण्यात आलेला आहे, पहिलं किंवा सर्वात मोठं क्षेत्रफळ दृष्टीने याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. त्याचा उद्देश काय आहे, रामसर कराराचा उद्देश किंवा महत्व काय आहे, इथं आपण ऑलरेडी नोट करून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता बा याचा नेमकं उद्देश काय आहे, आपण ऑलरेडी समजूनही घेतलेला आहे. तर रामसर कराराचे जे महत्व आहे, उद्देश आपण समजूनच घेतलेला आहे. जैवविविधतेला प्रोटेक्ट करणे आहे, पण याचं जे महत्व आहे किंवा याचा काय काय फायदा आपल्या देशाला किंवा जगाला होऊ शकतो, तर इथं आपण याचे महत्व बघूया. साहजिकच आहे, जेव्हा पर्यावरणाला आपण जितकं प्रोटेक्ट करू तेवढं आपल्याला फायदा होऊ शकते आणि ते फायदा सकारात्मक स्वरूपाचा असू शकतो. परंतु जर त्याला आपण प्रोटेक्ट करू शकलो नाही आणि त्याची दिवसेंदिवस जर अवहेलना केली तर नको त्या संकटांना आपल्याला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते किंवा तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि सध्या परिस्थितीला तशी सिच्युएशन आहे आणि ते दिसत आहे. याचं कारण आहे का, दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगची समस्या वाढत आहे. जैवविविधता खूप वाईट पद्धतीने हॅम्पर होत आहे. बरेचसे जीवजंतू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि जर जगाची जर जैवविविधता इकोसिस्टीम जर डिस्टर्ब झाली तर त्याचे भयानक असे वाईट परिणाम आपल्यालाही मानवाला पण भोगावे लागतील. त्यामुळे निसर्गाला चॅलेंज करणं म्हणजे एक प्रकारे आपलं भविष्य आणि आपलं अस्तित्व संपवणं हेच ठरू शकते. या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला प्रत्येक ते निसर्गाशी संबंधित आणि निसर्गाची प्रोटेक्टिव्ह जी गोष्ट आहे त्याची अंमलबजावणी करणे आणि त्याला आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. हे रामसर करार त्याच उद्देशाने करण्यात आलेला आहे. तर नेमकं जे आपल्याला काय काय फायदे होऊ शकतो आणि हा जर इकोसिस्टीम याच पद्धतीने मेंटेन असेल तर भविष्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपण जैवविविधता टिकून ठेवू शकतो आणि जो काही नेचरला सध्या आपण डिस्टर्ब करत आहोत, निसर्गाला आपण डिस्टर्ब करत आहोत, त्यालाही प्रोटेक्ट करण्यास मदत होऊ शकते. तर काय महत्व आहे, तर जैवविविधता, दुर्मिळ पक्षी आणि प्राण्यांचा अधिवासाचे संरक्षण होते. साहजिकच आहे, रामसर स्थळे ते ऑलरेडी पाणथळ क्षेत्राचा बनून किंवा मिळून बनलेला आहे. तिथं विविध प्रकारचे जीवजंतू यांचा अधिवास असतो आणि त्या अधिवासाला प्रोटेक्ट करणे अल्टिमेटली आपण इकोसिस्टीमला बॅलन्स करत आहोत किंवा प्रोटेक्ट करत आहोत आणि त्याचे पॉझिटिव्ह परिणामच येणार आहे. कारण जेव्हा जीवजंतू जास्त प्रमाणात राहतील आणि जो इकोसिस्टीम आहे तो बॅलन्स असेल, मेंटेन असेल, तर डायरेक्टली आणि इनडायरेक्टली त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा होत असतो. तर बरेचसे दुर्मिळ असे पक्षी आहे, प्राणी आहे, जीवजंतू आहे, त्यांचा जो जैवविविधता आहे, त्यांची जे राहण्याची अधिवासाचे जे स्थळ आहे ते प्रोटेक्टिव्ह असल्यामुळे ते जीवजंतू पण चांगल्या पद्धतीने त्यांचा विकास होत असतो आणि एक पॉझिटिव्हली किंवा सकारात्मक दृष्टी त्याचा फायदा मानवाला पण होत असतो. सर्वात महत्वाची ही गोष्ट. त्यानंतर आहे जल सुरक्षा. आता जे रामसर स्थळे आहेत किंवा एखाद्या एरियाला जर आपण प्रोटेक्ट केलं, तिथं आपण जे काही वाईट गोष्टी आहेत किंवा निसर्गाला हानी पोहोचतील असे जर कृत्य नाही केले तर साहजिकच आहे दिवसेंदिवस तिथं चांगल्या पद्धतीनं एक जीव जंतूचा असो किंवा वृक्षाचा असो, प्राण्यांचा असो, वन्यजीवांचा असो, तिथं चांगल्या पद्धतीने विकास होत असतो. आपण कोविडच्या वेळेस बघितलो, गंगा नदीला शुद्ध करण्यासाठी शासनाने बरेच असे योजना आणलेली आहे गंगा नदीला साफ करण्यासाठी. रिसेंटली नमामि गंगे योजना पण त्याचाच तो भाग होता. परंतु आतापर्यंत गंगा नदी ही साफ नाही झाली. परंतु कोविडच्या वेळेस लॉकडाऊनची जी सिच्युएशन होती त्यामध्ये 2 महिन्यामध्ये गंगा नदी ही एकदम स्वच्छ झाली. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे, जवळपास 50 वर्षामध्ये जी गोष्ट साध्य नाही झाली ती 2 ते 4 महिन्यामध्ये साध्य झाली. कारण त्या पिरियडमध्ये जेवढं इंडस्ट्रियलायझेशन होतं ते बंद करण्यात आलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बा निसर्ग हे स्वतःला रिकव्हर करू शकते, रिवाईव्ह करू शकते, पण निसर्गाची जी अवहेलना आहे ते आपणच करत आहोत. ज्या पद्धतीने आपली जीवनशैली झालेली आहे तर त्याचा कुठेतरी वैयक्तिक जीवनामध्ये जरी आपल्याला फायदा होत असेल, परंतु सामाजिक आणि नैसर्गिक दृष्ट्या आपण खूप पिछाडत आहोत आणि त्यालाही बॅलन्स करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून जेवढं आपण हवामान असो, पाणी असो किंवा जैवविविधता असो त्याला प्रोटेक्ट करून ठेवू तेवढं फायद्याचं ठरू शकतो. तर याच उद्देशाने असे करार करण्यात येत असते. तर जे रामसर स्थळे आहेत ते भूजल पातळी साहजिकच ग्राउंड वॉटर वाढवण्याचं काम करतील. हवामान बदल, जे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आहे
त्याला मेंटेन करण्यासही मदत करू शकतो. कारण दिवसेंदिवस इंडस्ट्रियलायझेशन वाढत आहे. प्रत्येक देश जो अविकसित देश आहे तो विकसनशील होत आहे. विकसनशील देश हे विकसित होत आहे. म्हणजे दिवसेंदिवस इंडस्ट्रियलायझेशन वाढत आहे, सिव्हिलायझेशन वाढत आहे, टेक्नॉलॉजी वाढत आहे, प्रत्येक गोष्टी वाढत आहेत. परंतु या प्रत्येक गोष्टी ज्या गोष्टीवर डिपेंड आहे तो निसर्ग कुठेतरी मागे पडत आहे किंवा पिछाडीवर पडत आहे. आणि एक वेळ अशी येईल का जेव्हा निसर्ग आपल्या ताकदीने स्वतःला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आपण कुठलेच राहणार नाही. म्हणून निसर्गाला किंवा निसर्गाच्या सानिध्यात जर आपलं शाश्वत विकास असेल तर तेच आपल्यासाठी महत्वाचं आणि लॉंग टर्म साठी सस्टेनेबल असू शकते. तर त्याही उद्देशाने सध्या जगाचे प्रयत्न आहेत आणि त्या उद्देशानं आपला देशही प्रयत्न करत आहे. तर हे झालं रामसर स्थळाशी संबंधित इकोसिस्टम मेंटेन करू शकते, बायोडायव्हर्सिटी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकते. आणि भारताशी संबंधित आपण ही माहिती घेतलेली आहे. थोडक्यात आपण बॅकग्राऊंड समजून घेतलेलं आहे. कारण बघायचं जरी असतं आपल्याला महाराष्ट्रातील रामसर स्थळे ते बॅकग्राऊंड जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तो करार कुठे झाला, कधी झाला, त्याची अंमलबजावणी कधी झाली, भारतातील पहिले रामसर स्थळे कोणते आहेत, त्याचं महत्व काय आहे, सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहे. तर या अंगाला क्वेश्चन येत असते. इव्हन महाराष्ट्राला कम्पेअर करूनही या लेवलला प्रश्न येऊ शकते. महाराष्ट्राला कम्पेअर करून अदर स्टेट सोबत कम्पेअर करून किंवा नॅशनल लेवलला कम्पेअर करून क्वेश्चन येऊ शकते किंवा स्टेटमेंट या स्वरूपामध्ये येऊ शकते. त्यामुळे आपण हे बॅकग्राऊंड समजून घेतलेलं आहे. आणि आता आपण महाराष्ट्रातील रामसर स्थळे बघूया. तीनच रामसर स्थळे महत्वाचे आहे. ऍक्च्युली महाराष्ट्रातील रामसर स्थळे 3 आहेत. या 3 रामसर स्थळांचा हा बॅकग्राऊंड आहे. हे आपण समजून घेतलेले. आता आपण बघूया महाराष्ट्रातील रामसर स्थळे. तर महाराष्ट्रातील रामसर स्थळे पहिलं आहे ज्या पद्धतीने देशातील रामसर स्थळे पहिलं हे चिल्का सरोवर राज्य ओडिशा आणि त्यानंतर इथं केवलादेवी राष्ट्रीय उद्यान राजस्थान राज्य हे भारतातील पहिले रामसर स्थळे आहेत. तर त्याच दृष्टीने महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ हे नांदूर मधमेश्वर जिल्हा नाशिक. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ नांदूर मधमेश्वर जिल्हा नाशिक महाराष्ट्रातील हे पहिले रामसर स्थळ आहे. त्यानंतर दुसरं आहे लोणार सरोवर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्रातील उल्काजन्य सरोवर. याबद्दल सर्वांना माहीतच आहे. लोणार सरोवर खूप फेमस आहे जिल्हा बुलढाणा. उल्कापातची जी घटना झालेली आहे आणि तिथून निर्माण झालेला जे सरोवर आहे त्यासाठी तो फेमस आहे. जगभरातून तिथं पर्यटक येत असते पाहण्यासाठी आणि तिथं बरेचसे स्टडी पण होत असते किंवा तिथं जे पाणी आहे तिथं जो अलगी आढळलेला आहे त्यावर रिसर्च झालेला आहे. तर खूप फेमस आहे लोणार सरोवर बुलढाणा जिल्हा. आणि हे उल्काजन्य सरोवर आहे. म्हणजे सरोवरचे पण प्रकार आहेत, उल्काजन्य, त्यानंतर सागरी सरोवर. तर हे जे चिल्का सरोवर आपण बघितले ते सागरी सरोवर आहे आणि लोणार सरोवर हे उल्काजन्य सरोवर आहे. आणि महाराष्ट्रातील जे तिसरं रामसर स्थळ आहे ते आहे ठाणे खाडी. आता खाडी म्हणजे काय तर आपण नदी चॅप्टर यामध्ये बघितलेलं आहोत. नदी जेव्हा नदीचा उगम होतो समोर जात असते आणि जेव्हा तो समुद्राला मिळत असते म्हणजे विशेषतः पश्चिम घाटातून निघणारे जे नद्या आहेत ते त्यांच्या मुखाशी खाड्याची निर्मिती करते. म्हणजे पूर्ववाहिनी नद्या ज्या पद्धतीनं ऍक्च्युरीची निर्माण करते पश्चिमवाहिनी नद्या ऍक्च्युरीची निर्माण न करता ते खाड्याची निर्मिती करत असतात. कारण त्यांचा येण्याचा स्पीड खूप आहे आणि डिस्टन्सही कमी आहे त्याच्यामुळे ते खाड्याची निर्मिती करत असतात. नदी प्रणाली आणि विशेषतः महाराष्ट्रातील खाडी याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर इथं आपण जास्त डिस्कस करणार नाही. ते ठाणे खाडीलाही रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे रामसर स्थळामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असू शकतो तर त्यामध्ये तलावाचा समावेश असू शकतो, दलदलयुक्त प्रदेश, नद्यांचा दलदलीचा भाग किंवा नदीवर एखादी धरण बांधलेला आहे त्या ठिकाणी डेव्हलप झालेला दलदलीचा भाग, खारफुटीचा भाग जसं की सुंदरबन आहे किंवा खारफुटीची जंगले, खाड्या, नद्याच्या मुखाशी तयार झालेले खाड्या आणि सरोवर यांचा भाग हे रामसर स्थळामध्ये होत असते. तर अपेक्षा तुमच्या लक्षात आला असेल. आपण देशातील पहिले तसंच रामसर स्थळाची महत्वाची जे फॅक्च्युअल माहिती आहे ते समजून घेतलेले आहोत. आणि महाराष्ट्रातील 3 रामसर स्थळे आहेत नांदूर मधमेश्वर जिल्हा नाशिक, लोणार सरोवर जिल्हा बुलढाणा आणि ठाणेची खाडी जिल्हा मुंबई आणि ठाणे. तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सध्या तरी 3 रामसर स्थळे आहेत. भविष्यामध्ये अपडेट होऊ शकते.
भविष्याच्या दृष्टीने आपण बघत नाही आपण फेब्रुवारी 2026च्या अनुषंगाने माहिती घेत आहोत. भविष्यामध्ये माहिती अपडेट होऊ शकते, 1-2 वर्षानंतर माहिती बदलू शकते, तर त्या हिशोबाने भविष्यामध्ये अपडेट राहणे गरजेचं आहे. तर अपेक्षा तुमच्या लक्षात आला असेल. रामसर सरोवरे किंवा रामसर स्थळे काय आहेत, त्यामध्ये कशा कशाचा समावेश होऊ शकतो, जवळपास सविस्तर मध्ये आपण प्रत्येक गोष्टीवर चर्चा केलेली आहे. आणि ही जे फॅक्च्युअल माहिती आहे हे लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. अपेक्षा आशा आहे तुमच्या लक्षात येत असेल. तर चला तर मग भेटूया नंतरच्या लेक्चरमध्ये.